लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून दारू अड्ड्यावर धाडी, मुद्देमालासह 3 आरोपी जेरबंद। बातमी आहे फुलंब्री येथून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री शहरात पोलिसांनी होळी आणि धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी धाडी टाकल्या। या धाडीत अवैध देशी दारू विक्री करणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे। यात बाजार गल्ली परिसरातील संशयित आरोपी लहू दामू चव्हाण वय वर्ष 24 हा अवैधरित्या देशी दारू भिंगरी संत्रा अवैधरित्या स्वतःच्या जवळ बाळगताना आढळून आला, तर दुसरा संशयित कैलास कपूरचंद मुळे वय 38 वर्ष, तिसरा संशयित आरोपी अशोक बाबूराव जयस्वाल वय 52 वर्ष यांना अटक करण्यात आली आहे। पहिल्या गुन्ह्यात फिर्यादी पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल शिंदे, दुसऱ्या गुन्ह्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल गोरखनाथ कंसे, तर तिसऱ्या गुन्ह्यात पोलीस नाईक राहुल साळवे यांच्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास फुलंब्री पोलीस सुनील सोनोने, पोलीस अनंत पाचंगे, पोलीस कैलास राठोड करीत आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.